T1 T2 T3 T4 असा प्रश्न तुम्ही माझ्याबरोबर द्या ना. त्याच्यानंतर इथे आधी फरक काढायचा. आधी काय करायचा? तो फरक कोणता काढायचा? सलग पदांमधील फरक काढायचा. आधी सलग पदांमधील फरक काढा. सलग पदांमधील फरक काढा. सलग पद कोणते? हे बघा 2 4 4 6 6 8 हे सलग पद आहे. यांच्यातला फरक काढा. 4 म्हणजे T2 वजा T1 T2 वजा T1 4 वजा 2 2 नंतर हा फरक T3 वजा T2 बरोबर 6 वजा 4 बरोबर T4 वजा T3 T4 वजा T3 8 वजा 6 किती 2. बघा प्रत्येक वेळी फरक समान आहे की नाही. मग पुढे काय लिहायचं? प्रत्येक वेळी दोन सलग पदांमधील फरक दोन सलग पदांमधील फरक समान आहे. समान असेल तर म्हणायचं अंकगणिती श्रेणी आहे. याचे फरक समान आहे म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. ही अंकगणिती श्रेणी आहे. बघा आहे फरक समान असेल तर म्हणायचं अंकगणिती श्रेणी आहे. मग इथे जो सारखा फरक आहे त्याला साधारण फरक म्हणायचा. आणि म्हणून इथे साधारण फरक येथे साधारण फरक डी किती आहे? 2 आहे. हा साधारण सारखा फरक 2 आहे. असं याचं उत्तर आहे. बघा आपल्याला काय करायचंय? क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे की नाही आणि साधारण असेल तर साधारण फरक आपल्याला काढायचा. तर इथे T2 वजा T1 T3 वजा T2 T4 वजा T3 असे काढायचे. आणि मग यावरून ठरवायचे हे फरक समान असतील तर म्हणायचं अंकगणिती श्रेणी आहे. तर याचं उत्तर हे या प्रकारे लिहायचं. आलं लक्षात? ठीक.